श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ प्रासादिक पादुकांच्या सांगली आगमनानिमित्त आयोजित भव्य पालखी शोभायात्रा शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली। शहरातील राम मंदिरातून पालखीचे पूजन करून मिरवणुकीची सुरुवात झाली। या शोभायात्रेचा शुभारंभ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भेडे गुरुजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। राम मंदिरातून प्रारंभ झालेली पालखी हिराबाग कॉर्नर, गरवारे कॉलेज, शिवाजी महाराज पुतळा, एसटी स्टँड असं मार्गक्रमण करत आकाशवाणी मागील समर्थ कॉलनी येथे पोहोचली। मार्गभर ढोल ताशांचा दणदणाट, झांज पथकांचे सादरीकरण आणि जय स्वामी समर्थ घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले होते। महिलांची उपस्थिती उल्लेखनीय राहिली। मोठ्या संख्येने महिला भक्तांनी मार्गावर उभे राहत पादुकांचे स्वागत केले। विविध समाज घटकातील नागरिकांनीही रांगोळ्या काढून, स्वागत कमानी उभारून आणि फुलांचा वर्षाव करून पालखीचं मनस्वी स्वागत केलं। संपूर्ण मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती आणि वातावरणात एक वेगळाच आध्यात्मिक उत्साह जाणवत होता। या सोहळ्याचे आयोजन संयोजक गजानन हुलवाने यांच्या पुढाकाराने करण्यात आले। समर्थ कॉलनी येथे संध्याकाळी महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन झाले, तर पुढील दिवशी पहाटे 5 वाजता स्वामी समर्थ अभिषेक सोहळा पार पडणार आहे। ज्यांना कामाचा व्याप किंवा प्रकृतीमुळे अक्कलकोटला जाता न येणाऱ्या समर्थ भक्तांना सांगलीतच पादुका दर्शन मिळावं, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले। गेले 19 वर्ष माझा प्रकट दिन हा कार्यक्रम चालू असतो। हे परत यावेळी आपण एक पालखीचा आगळा वेगळा एक पारंपरिक पद्धतीनं आपण मिरवणूक चालू केलेली आहे। हे मिरवणूक राम मंदिर चौकातून पंचमुखी मारुती रोड, हिराबाग कॉर्नर, गरवारे कॉलेज, छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापासून एसटी स्टँड ते आकाशवाणी गजानन हुलवाने यांच्या घरी जाऊन तिथे महाप्रसाद आहे। महाप्रसादाचा आपण सुद्धा गोरगरिबांसाठी आपण ते एक ठेवलेलं आहे। परत गेल्या नवीन वर्षाच्या पहिला गुरुवारी आपण एक 2000 लोक अक्कलकोट यात्रा म्हणून फ्रीमध्ये दर्शन करतो गोरगरिबांच्यासाठी। परत यावेळी वयस्कर लोक ज्याची परिस्थिती जायची होत नाही, परत बसमध्ये ज्याला प्रवास होत नाही, त्यांच्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचीच पालखी आपण सांगलीमध्ये मिरवणूक काढण्याचा हे उद्देश आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आमचे सहकारी, एक युवा नेतृत्व असणारे गजानन हुलवान सातत्यानं स्वामी समर्थांचे मोठे भक्त आहेत। गेली 16 वर्ष सातत्यानं या ठिकाणी त्यांचा उपक्रम हा स्वामी समर्थांचा चालूच असतो। त्याबरोबर जवळपास 2000 सर्वसामान्य महिलांना त्या ठिकाणी अक्कलकोटची वारी ते करतात आणि साधारण 2000 महिला त्या ठिकाणी जातात। काही रुपये न घेता, कुणाची देणगी न घेता स्वतःच्या कमाईतून करणारी अशी एकमेव व्यक्ती आहे। आज आमच्या प्रभागामधून आता हा सोहळा जात आहे। ही पालखी निघत असताना अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे। या ठिकाणी महिला भगिनी ठिकठिकाणी रांगोळी करतायत, ओवाळणी करतायत आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आजची ही पालखी सुरू आहे। यानंतर त्यांच्याच घराकडे समर्थ कॉलनीमध्ये महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यांचा हा उपक्रम हा दरवर्षी चालतो आणि मोठ्या भक्तिभावाने सर्वजण त्यांना सहकार्य करत असतात, त्यांच्याबरोबर असतात। आज देखील गजानन हुलवाने यांनी काढलेला या पालखीला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे आणि खऱ्या अर्थानं अक्कलकोट महाराजांचं दर्शन, त्यांच्या पादुकाचं दर्शन आमच्या सांगलीकरांना मिळणं आणि ते पण घरोघरी त्यांच्या दारात जाऊन मिळणं हे फार मोठं भाग्य आहे आणि हे भाग्य मिळवण्याचं काम आमचे गजानन भाऊ करत आहेत। त्यासाठी त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करत आहे। शोभायात्रेला सांगलीकरांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला असून हा सोहळा शहराच्या धार्मिक परंपरेमध्ये विशेष ठसा उमटवणारा ठरला।